दरवर्षी जानेवारी महिना आला की एक ठिकाण कायम चर्चेत असतं. ते ठिकाण म्हणजे दावोस. बातम्यांमध्ये, समाज माध्यमावर, इतर सोशल मीडियावर किंवा तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर सतत हे दिसत असतं की मुख्यमंत्री दावोसला गेले, मुख्यमंत्री विविध उद्योगपतींना भेटले, विविध नेत्यांशी चर्चा केल्या, लाखो करोडोंचे करार झाले. पण सामान्य माणसाला एक प्रश्न पडतो, ते म्हणजे हे सगळं दावोसला जाऊनच का करायचं? महाराष्ट्रात करार होऊ शकत नाही का? किंवा उद्योगपती महाराष्ट्रात येऊ शकत नाही का? या प्रश्नाची उत्तरे तसेच विरोधकांनी केलेल्या काही टीका, महाराष्ट्राला किती गुंतवणूक मिळाली, कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक मिळाली, तसेच हे जे MOU साईन केलेत, या MOUचं भविष्यात काय होतं, या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूयात. तर नमस्कार, मी शिवा. काही दिवसापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोसला जाऊन आले. तर इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, ते म्हणजे दावोस हे पर्यटन किंवा सहल नाही, तर दावोस म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. हे एक असे व्यासपीठ आहे, येथे जगातील विविध देशांचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्राध्यक्ष हे येत असतात. तसेच बँकर्स, इन्व्हेस्टर, टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज हे सगळी मंडळी एकाच टेबलवर होती, इथे चर्चा करतात, बसतात आणि जगाचं भविष्य पुढे काय होईल या सगळ्यांवर एक चर्चा करत असतात. आता फक्त एक कल्पना करा, जर महाराष्ट्र सरकारला 50-100 मल्टीनॅशनल कंपनीच्या CEO किंवा त्यांच्या प्रमुखाशी भेटायचं असेल, तर महाराष्ट्र सरकारला त्या कंपनीच्या देशात जाऊन प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेट द्यावी लागेल. आणि यासाठी पैसा, नियोजन तसेच राजनैतिक पातळीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च किंवा त्या लेवलची तयारी करावी लागेल. त्यामुळे तर दावोसमध्ये काय होतं, तर हे सगळे मल्टीनॅशनल कंपन्यांचे CEO, त्यांचे प्रमुख इथे एकत्र येतात. इथे बँकर्स असतात, त्या बँकर्स सोबत तुम्ही इन्व्हेस्टमेंटबाबत, फंडिंगबाबत चर्चा करू शकता. तसेच वेगवेगळ्या प्रमुख कंपन्यांच्या CEOशी तुम्ही चर्चा करू शकतात आणि वेगवेगळे करार इथे साईन होत असतात. त्यामुळे महाराष्ट्रासाठी दावोस हे नक्कीच फायदेशीर आहे. तसंच महाराष्ट्राचा उद्देश सोपा आणि महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र सरकार तिथे काय करतं, तर महाराष्ट्र सरकार तिकडच्या वेगवेगळ्या उद्योगांना हे समजवण्याचा प्रयत्न करतं की आमच्या इकडे जमीन उपलब्ध आहे, वीज आहे, तसेच प्रत्यक्षित असा रोजगार आहे आणि त्यामुळे तुम्ही आमच्या इथे हे उद्योग उभारू शकता आणि तुम्हाला हे उद्योग उभारण्यासाठी आमचं जे महाराष्ट्र आहे ते एक उत्तम असं अनुकूल वातावरण तुम्हाला निर्माण करून देईल. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार आपल्या मुलाखतीमध्ये हे सांगत आले आहेत की महाराष्ट्र हा भारताचे आर्थिक इंजिन आहे. तसेच मुंबई ही महाराष्ट्राची कॅपिटल, तसेच भारताची सुद्धा कॅपिटल आहे आणि पुणे हे IT आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये आता एकदम पुढे चाललं आहे. नाशिक, औरंगाबादसारखी शहरे सुद्धा इंडस्ट्रीयल ग्रोथमध्ये उभारी घेत आहे. त्यामुळे महाराष्ट्र एक अशा प्रकारे अनुकूल आहे, हे प्रत्येक अँगलने देवेंद्र फडणवीस यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. तसेच एखादा उद्योग येण्यासाठी तिकडं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे स्थिर सरकार. फडणवीस यांनी हे पण समजावून सांगितलं की आमचे सरकार हे स्थिर आहे आणि येत्या भविष्यामध्ये आमच्या सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळे कंपन्यांनी त्याचाच परिणाम म्हणून जवळपास 30 लाख करोड रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्राला मिळालेली आहे. तर आता बघूया की गुंतवणूक कोणत्या क्षेत्रामध्ये झाली किंवा ही गुंतवणुकीचं बायफर्केशन थोडं करण्याचा प्रयत्न करूया. तर जवळपास 30 लाख कोटींची जी गुंतवणूक झाली, त्यामध्ये मुंबईला जवळपास 3.5 लाख कोटींची गुंतवणूक मिळाली. विदर्भासारख्या प्रदेशाला ही गुंतवणूक जवळपास 2.5 लाख कोटींच्या घरामध्ये मिळाली. अजून उत्तर महाराष्ट्र असू दे, मराठवाडा असू दे, यांना 50,000, मराठवाडा 50,000, उत्तर महाराष्ट्र 50,000, अशा प्रकारे ही गुंतवणुकीचं थोडं बायफर्केशन झालं आणि उरलेली जी गुंतवणूक आहे ती महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यामध्ये गेली. तर सरकारला कुठेतरी ही जाणीव झाली असावी की जर महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर फक्त मुंबई किंवा पुण्यापुरता विचार करणं बरोबर नाही, तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत हा विकास झाला पाहिजे. त्यामुळे त्यांनी मराठवाडा किंवा विदर्भासारख्या राज्यामध्ये गुंतवणूक नेण्याचं ठरवलं. तर या गुंतवणुकीची जी प्रमुख क्षेत्र आहे ती म्हणजे AI, डेटा सेंटर, टेक, इनोव्हेशन आणि तसेच ग्रीन एनर्जी असू दे, इलेक्ट्रिक व्हेकल यासारख्या जे नाविन्यपूर्ण काही प्रोजेक्ट असतील, जे उद्योग असतील, त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ही गुंतवणूक येत असल्याचं आपल्याला इथे नक्कीच बघायला मिळेल. जेव्हा एवढ्या मोठ्या घडामोडी होत असतात तेव्हा टीकासत्र हे होतच असतं. यात प्रामुख्याने विरोधकांनी काही टीका केल्या, त्या म्हणजे महाराष्ट्र सरकारने जे दावोसमध्ये जाऊन काही भारतीय कंपन्यांशी करार केलेत, त्यामध्ये प्रामुख्याने अदानी ग्रुप, टाटा समूह, तसेच BJPचे महाराष्ट्रातील मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कंपनीचे सुद्धा महाराष्ट्राने दावोसमध्ये करार केले. त्यामुळे विरोधकाचं मत आहे की हा फक्त एक दिखावा आहे. तुम्ही भारतीय कंपन्यांशी भारतात राहून किंवा मुंबईमध्ये सुद्धा करार करू शकला असता, यासाठी दावोसला जायची काय गरज होती? या सगळ्या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस सांगतात की ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे मल्टीनॅशनल बिझनेस आहेत, यांचे जे फंड असतात ते बाहेरच्या देशातून येत असतात. त्यामुळे ते सगळे तिथे एकत्र येतात, एकत्र चर्चा करतात, फंड रेज करत असतात. त्यामुळे या सगळ्या कंपनींशी
दावोसमध्ये करार करणं हे अधिक सहज आणि सोपं जातं. आपल्याला माहीतच आहे की देवेंद्र फडणवीस हे एक अतिशय अभ्यासू आणि चांगले वक्ते आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्या बोलण्यात अडकवणं किंवा एखाद्या प्रश्नामध्ये अडकवणं हे थोडं कठीण जातं. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित राहतो तो म्हणजे ज्या क्षेत्रात गुंतवणूक आली ती क्षेत्र म्हणजे AI, डेटा सेंटर, टेक, इनोव्हेशन. या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीने हे काही चुकीचं नाही, पण ते सगळे आत्मसात करण्यासाठी आपली एज्युकेशन सिस्टम तेवढी मजबूत आहे का? आपण त्या टेक्नॉलॉजीसाठी रेडी आहोत का? हे बघणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील जवळपास रोजगार हा शेतीतून येतो. 40 ते 50% रोजगार हा शेतीतून येतो. तसेच इतर काही कारणामध्ये जे काही डिलिव्हरीचे असू दे, ड्रायव्हर असू दे, सेवा क्षेत्रामध्ये वॉचमॅन असू दे, धोबी असू दे, अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये किंवा अकुशल क्षेत्रामध्ये भारतीय किंवा महाराष्ट्रातील लोक हे काम करत असतात. त्यामुळे हे जे सगळे नाविन्यपूर्ण क्षेत्र आहे किंवा टेक्नॉलॉजीवाले क्षेत्र आहेत, या क्षेत्रामुळे या सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल का? शेतीमध्ये काम करणारे लोक असू दे किंवा अजून काही अकुशल कामगार लोक असू दे, या सगळ्यांना याचा नक्कीच फायदा होणार नाही. कारण ही जे नाविन्यपूर्ण बिझनेस आहे इथे तुम्हाला एक उच्चभ्रू शिक्षित किंवा मोठे उद्योगपती यांनाच त्यांचा फायदा होणार आहे किंवा ज्यांनी टेक्नॉलॉजी आत्मसात केली किंवा त्यांचं शिक्षण त्या लेवलला झालं, या सगळ्या लोकांना या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. आपण कुठेतरी जो एक अकुशल कामगार आहे किंवा शेतीमध्ये काम करणारे लोक आहेत यांना नक्कीच या गोष्टीपासून वंचित राहावं लागेल. त्यामुळे सरकारने जेव्हा काही करार करता किंवा जेव्हा काही गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा या गोष्टीकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे की हा रोजगार देशातील किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील लोकांपर्यंत कसा पोहोचता येईल किंवा त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट फायदा त्या लोकांना कसा होईल, हे सगळं बघणं इथं महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला माहिती आहे की चायनाची ग्रोथ एवढ्या फास्ट झाली, पण चायनाने फक्त त्यांना एकाच वर्गाला कुठं टार्गेट केलं. त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला कसा रोजगार मिळेल, कुशल अकुशल कामगार यांचं बॅलन्स केलं आणि त्या दोघांना पण सुद्धा कसा रोजगार मिळेल, यातूनच चायनाची डेव्हलपमेंट ही आता सध्या US पेक्षा सुद्धा जास्त फास्ट गतीने चालू आहे. त्यामुळे सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार करणं नक्कीच गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि वास्तवाशी जोडलेला मुद्दा म्हणजे MOU साईन झाल्यानंतर त्याचं काय होतं. MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. हा एक गुंतवणुकीचा हेतू दाखवणारा दस्तऐवज असतो. हे गॅरंटी नसते किंवा एखादा कोणता कायदेशीर करार नसतो. तर वास्तव असं आहे की MOU साईन झाल्यानंतर प्रत्येक MOU हा बिझनेसमध्ये किंवा त्याचं रूपांतर हे उद्योगामध्ये होतं असंच नाही. काही उद्योग हे किंवा काही MOU हे स्थानिक अडचणीमुळे, काही MOU फायनान्शियल अडचणीमुळे, तसेच जमीन न मिळाल्यामुळे किंवा बाजाराची परिस्थिती बदलल्यामुळे, तर काही MOU स्वतःच कंपनी कॅन्सल करत असतात. त्यामुळे 50-60% MOU हे प्रत्यक्षात उतरत असतात आणि ते आपला उद्योग उभारत असतात. त्यामधूनच राज्यांचा विकास आणि त्यांना रोजगार निर्माण होत असतो. तर आता सगळ्यात महत्त्वाचा हाच मुद्दा असेल की जेव्हा सरकार हे सगळे करार करतं किंवा हे गुंतवणुकी आणत असतं तेव्हा नक्कीच जे कमी शिक्षित लोक आहेत त्यांचासुद्धा विचार यामध्ये व्हायला पाहिजे. कारण हे सगळे मोठमोठे गुंतवणुकी किंवा उद्योग येऊन याचा फायदा मोठ्या उद्योगपतींना तसेच जे एकदम शिक्षित लोक आहेत त्यांना नक्कीच होईल. पण यामुळे महाराष्ट्र किंवा देशाचा विकास नक्कीच होणार नाही. यासाठी तुम्हाला प्रत्येक सेक्टरकडे, प्रत्येक वर्गातील लोकांकडे लक्ष देणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे एक सुज्ञ नागरिक म्हणून आपण कोणत्याही टीकेला किंवा घोषणेला बळी न पडता प्रत्यक्षात वास्तव काय आहे, खरी माहिती आणि त्याचा अभ्यास करून आपलं मत द्यावं. उगाच कोणताही पक्ष हा आपल्या आवडीचा आहे किंवा त्याला आपण विरोध करतो म्हणून आपलं मत मांडणं हे चुकीचं आहे. कारण वास्तव हे नक्कीच काम करत असतं, एखादा आवड किंवा नावड. त्यामुळे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन किंवा अजून आपल्या बाकीचे भेदभाव हे बाजूला ठेवून नक्की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था किंवा भारताची अर्थव्यवस्था ही कशा प्रकारे काम करते या सगळ्या गोष्टीकडे बघणं हे आपलं प्रमुख कर्तव्य असेल. अशाच नवीन व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.